कॉम्प्लिकेटेड जर करायचं नसेल ना फायनान्शियल लाईफला, फक्त जेवढं मी सांगतोय तेवढं फॉलो करा. मी सांगतोय तेवढं फॉलो करा. डोंट यूज युअर माइंड और डोंट लुक अराउंड की बाबा काय चाललंय बाहेर आणि काय नाही. फोकस फोकस जर मी सांगितलेल्या गोष्टींवर केलं तर 100% जे तुम्हाला अचीव करायचंय ते अचीव होईल. आता माझ्यावर का किंवा मी सांगतोय म्हणून का, मी माझ्या जीवनात केलंय अचीव. दॅट्स इट. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. माझा शिकण्याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. जी गोष्ट मला हवी आहे ती गोष्ट मिळवलेला व्यक्ती मी शोधणार आणि त्या व्यक्तीकडून मी शिकणार, बिकॉज जे मला हवंय ते त्यांनी मिळवलंय. हा प्रश्न तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा विचारू शकता समोरच्याला, की बाळा मला फायनान्शियल फ्रीडम अचीव हवंय, करायचंय. तू मिळवलंय का? जे कोणी येणार तुमच्याकडे पॉलिसी सांगायला किंवा बाकीचं काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारू शकता, की मला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचंय, तू मिळवलंय का? तर ज्यांनी मिळवलंय तोच चांगलं शिकू शकते, असा माझा फॉर्म्युला आहे. तुम्ही म्हणाल मग हे शाळेतले टीचर्स, बाय द वे हाऊ मेनी ऑफ किती लोक इथे असे आहात जे टीचर्स आहेत? प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. सो तुम्ही म्हणाल की शाळेत जे टीचर्स आहेत ते तर फायनान्शियली फ्री नाहीये सर. बघा कसं आहे, इट इज अ ट्रॅडिशनल एज्युकेशन. इट इज अ ट्रॅडिशनल एज्युकेशन आणि मी कोणत्याही टीचरला काही म्हणत नाहीये. ठीक आहे, रिअलिटी सांगतोय फक्त. मला तरी असं वाटतंय की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट मिळवलेल्या व्यक्तीकडून शिकलो तर आपल्याला ती गोष्ट इझी पद्धतीने आणि लवकर पद्धतीने आपल्याला मिळवायला मदत होते. राईट. तर आपलं जे ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम आहे त्या टीचरचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यात दोष नाहीये, बिकॉज दे आर टीचिंग ऑन द बेसिस ऑफ ट्रॅडिशनल. जे काही चालत आलेलं आहे परंपरेनुसार ते चालत आलेलं आहे. राईट. बट ते सिस्टम आहे ना कुठेतरी ब्रोक झालेलं आहे. ते सिस्टम कुठेतरी ब्रोक झालेलं आहे. ते सिस्टम मी म्हणतोय कुठेतरी करेक्ट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? करेक्ट व्हायला पाहिजे. राईट. आणि ते करेक्ट होणं चाललेलं आहे आता. राईट. काशीनाथ सर इज वाव ग्रेट, थँक्यू. तर ते करेक्ट आता होत चाललेलं आहे. जसं की आपली कम्युनिटी आहे. वी आर गिव्हिंग हिअर रिअल लाईफ लर्निंग एज्युकेशन. हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी? किती लोकांना असं वाटतं की जे प्रॅक्टिकल जीवनात रिअल लाईफ लर्निंग एज्युकेशन गरजेचं आहे ते तुम्हाला इथे मिळून राहिलंय? हाऊ मेनी ऑफ युअर अग्री? राईट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी पेन अँड पेपर घेतला नसेल तर प्लीज घेऊन घ्या. डायरीवर नोट्स बनवा आणि ज्या काही गोष्टी सांगतोय त्या अंडरस्टँड करा. ओके. सो जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टींना करायचं नाहीये. टॉप इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट टू टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. ओके. टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. ठीक आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट आपल्याकडे असणं गरजेची आहे ती म्हणजे इन्शुरन्स. इन्शुरन्स इट इज नॉट द इन्व्हेस्टमेंट, बट मी इथे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट म्हटल्यापेक्षा टॉप इन्स्ट्रुमेंट टू अचीव फायनान्शियल फ्रीडम म्हटलं तरी चालेल. इट इज इन्शुरन्स, इट इज नॉट युअर इन्व्हेस्टमेंट. ओके. बट इन्शुरन्स इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, टू प्रोटेक्ट युअर वेल्थ, टू प्रोटेक्ट युअर फॅमिली. इन्शुरन्स इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट युअर वेल्थ, टू प्रोटेक्ट युअर फॅमिली, टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. इन्शुरन्स कशाला प्रोटेक्ट करायला मदत करतो माहिती आहे तुम्हाला जीवनात? इन्शुरन्स मदत करतो तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायला. फॅमिलीला. त्याचसोबत इन्शुरन्स मदत करतो तुमची वेल्थ प्रोटेक्ट करायला, तुमची संपत्तीला प्रोटेक्ट करायला. त्याचसोबत इन्शुरन्स मदत करतो सेल्फ, स्वतःला प्रोटेक्ट करायला. राईट. तर आता हे फॅमिली, वेल्थ, सेल्फ कशा प्रकारे प्रोटेक्ट करतो हे सुद्धा आपण समजूयात. आता एका उदाहरणासोबत आपण समजूयात. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. एक राम नावाचा व्यक्ती होता. लेट्स सी, एक राम नावाचा व्यक्ती होता. ओके. या राम नावाच्या व्यक्तीने 10,000 रुपये महिन्याला एसआयपी केली, इन्व्हेस्ट केले. पण याच्याकडे ना टर्म इन्शुरन्स नव्हता किंवा हेल्थ इन्शुरन्स नव्हता किंवा कोणत्याच प्रकारचा इन्शुरन्स होता. ओके. आणि यांनी 5 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली. मला सांगा 5 इयर्स इन्व्हेस्ट केल्यानंतर याच्याकडे किती रुपये इन्व्हेस्ट झाले असतील? 10,000 रुपये महिन्याला एसआयपी केलेत, 5 वर्ष किती रुपये इन्व्हेस्ट झाले असतील? पटापट कॅल्क्युलेट करून चॅट बॉक्समध्ये सांगायचंय. किती रुपये होतात? 6 लाख? 6 लॅक्स?
हाऊ मच? 6 lakhs, बरोबर. आणि याच्याकडे कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये. हेल्थ इन्शुरन्स नाहीये, टर्म इन्शुरन्स नाहीये, काहीच नाहीये. इन केस, इन केस 6 लाख रुपये याच्याकडे जे काही गोळा झालेत, लेट्स टाइप हिअर. किती रुपये? 6 लाख याच्याकडे गोळा झालेत. आणि मी म्हणतोय की याला 5 वर्षात काही परतावा सुद्धा भेटला असेल. मी कन्सिडर करतोय की बाबा याला परतावा भेटला असेल 2 लाख रुपये मी परतावा पकडतोय. किती झालेत? टोटल 8 लाख रुपये, राइट? टोटल 8 लाख. आता मला सांगा, याला 5 वर्षानंतर एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी आली आणि त्याचा खर्च डॉक्टरनी सांगितला 10 लाख रुपये. 10 लाख रुपये खर्च सांगितला, राइट? मग आता झालंय काय? त्याच्याकडे तर इन्शुरन्स आहे नाही. तर त्याला त्याचे हे 8 लाख रुपये म्युच्युअल फंडमधून काढावे लागले आणि 2 लाख रुपये अजून कर्ज सुद्धा घ्यावं लागलं. बिकॉज त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये. इन केस जर कशाने काही झालं त्याच्यासोबत कोइन्सिडेंटली तो गेला, तर फॅमिली प्रॉब्लेममध्ये. किती रुपये भेटणार? 8 लाख रुपये ना. 10,000 रुपये 5 वर्ष इन्व्हेस्ट केले, 8 लाख रुपये गोळा झाले. 8 लाख रुपये भेटणार त्याला. पण त्या 8 लाखांनी घर सर्व्हाइव्ह होणार आहे का? नाही. मग यांनी काय करायला पाहिजे होतं? याची वेल्थ पण प्रोटेक्ट, म्हणजे जे पैसे त्याने कमावले होते, जमा केले, ते पण प्रोटेक्ट राहिले नाही. ते पण हेल्थ इन्शुरन्स नसेल तर त्याला तिथे हॉस्पिटलमध्ये भरावं लागेल, ते पण गेले. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नसण्याचं नुकसान बघा काय. आणि जरी ते 8 लाख रुपये राहिलेत, तो जर पूर्णच गेला, तर 8 लाखात फॅमिलीचं पण काही होणार नाही. मग या व्यक्तीकडे इन्शुरन्स असायला पाहिजे होता. काय असायला पाहिजे होता? इन्शुरन्स. यांनी महिन्याला 8,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले असते तरी चाललं असतं. महिन्याला 8,000 केले असते तरी चाललं असतं एसआयपी मध्ये. परंतु याच्याकडे 2,000 महिन्याला म्हणजे वर्षाला होता 24,000. 24,000 रुपये यांनी इन्शुरन्स मध्ये टाका लागत होते, प्रोटेक्ट करायला, संपत्ती प्रोटेक्ट करायला, फॅमिलीला प्रोटेक्ट करायला, स्वतःला प्रोटेक्ट करायला. इफ यू ऑल आर क्लिअर अबाउट इन्शुरन्स, व्हाय वी नीड इन्शुरन्स, प्लीज टाइप इन्शुरन्स इन द चॅट बॉक्स. इन्शुरन्स हा फक्त कोणते असायला पाहिजे हे सुद्धा मी सांगतोय. तर इन्शुरन्स हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो जीवनात. इन्शुरन्स तुमची संपत्ती प्रोटेक्ट करायला. नाहीतर कित्येक लोक पैसे गोळा करतात आणि हॉस्पिटलमध्ये किंवा इकडे तिकडे घालवतात. कारण वेल्थ क्रिएशन इज द आर्ट. हे काय? एक कला आहे. आणि हे आर्ट ज्याला जमलं तोच खरा पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगू शकतो. म्हणून हे कला तुम्हाला शिकायला पाहिजे. किती लोक माझ्यासोबत सहमत आहात जे मी सांगितलंय? इट्स मेक सेन्स? पॉइंट आहे का? जे सांगितलंय त्याच्यात पॉइंट आहे काही? येस, इट्स वर्थ ऑफ लाख रुपीज. लाख रुपयाचं वर्थ आहे त्याचं. म्हणून प्रत्येकाकडे मी जे सांगतोय आता ते इन्शुरन्स असणं गरजेचे आहे. नंबर 1 टर्म इन्शुरन्स, नंबर 2 हेल्थ इन्शुरन्स, नंबर 3 पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स, नंबर 4 क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स. कळाले? हे इन्शुरन्स प्रत्येकाकडे असणं गरजेचे आहे. ते एंडोमेंट पॉलिसी आणि युलिप पॉलिसी बद्दल नाही बोलत आहे मी. मनी बॅक पॉलिसी आणि हे ते ना. टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पर्सनल ऍक्सिडेंट, क्रिटिकल इलनेस. If you all are clear, please type yes C in the chat box. Super clear in the chat box. Investment is the another part. अरे इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या सगळ्या नंतर येतात हो. पहिले पाया. बिल्डिंग जर मजबूत बनवायची आहे आणि मोठी बनवायची आहे ना, आणि जास्त दिवस ती बिल्डिंग टिकावी असं तुम्हाला जर वाटतंय ना, तर पहिले त्या बिल्डिंगचा पाया मजबूत करावा लागतो. जेपर्यंत त्या बिल्डिंगचा पाया मजबूत नसेल ना, ती बिल्डिंग जास्त दिवस टिकू शकणार नाही साहेब. ती कोसळणार मधात. मग तुमची बिल्डिंग कोसळावी असं तुम्हाला वाटते, की वर्ष आणि वर्ष ती उभी राहावी मजबूत असं तुम्हाला वाटतंय? तर डेफिनेटली तुम्हाला तुमची बिल्डिंग चांगली मजबूत उभी राहावी असंच वाटत असेल, राईट? तर म्हणून पहिले फाउंडेशन, पाया त्याचा मजबूत आपल्याला बनवायचा आहे. पाया त्याचा मजबूत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, एफडी, आरडी, लिक्विड फंड. ह्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे का की नसायला पाहिजे? सगळेच जण सांगतात नाही एफडीत काही रिटर्न नाही भेटत, आरडीत काही भेटत नाही, 5% 7%. ह्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, नसायला पाहिजे असं मी म्हणत नाही. असायला पाहिजे, त्यासोबत डेट फंड सुद्धा. पण कशासाठी असायला पाहिजे? इट इज फॉर ओनली शॉर्ट टर्म गोल.
काय म्हटलं मी? इट इज ओनली फॉर शॉर्ट टर्म गोल, नॉट फॉर लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल म्हणजे काय? 6 महिने, 12 महिने, 18 महिने, 24 महिने, बस दॅट्स इट. 2 वर्षापर्यंत शॉर्ट टर्म गोल. जर शॉर्ट टर्म गोल असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म गोल तुमचं इमर्जन्सी फंड असू शकतं, अदर शॉर्ट टर्म गोल काही असू शकतं. तुम्हाला वाटतं की बाबा नाही मला एखादी गाडी घ्यायची आहे येणाऱ्या 12 महिन्यात, इट इज शॉर्ट टर्म गोल. तुम्हाला वाटतंय की नाही मला माझ्या मुलाच्या ऍडमिशनसाठी पैसे गोळा करायचे, अगेन इट इज शॉर्ट टर्म गोल. हा पैसा म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट नाही झाला पाहिजे. इव्हन म्युच्युअल फंडमध्ये पण लिक्विड फंडमध्ये तुम्ही करू शकता, पण म्युच्युअल फंडच्या इक्विटी फंडमध्ये नाही. बिकॉज शॉर्ट टर्म मध्ये नो बडी नो व्हेन विल व्हॉट विल हॅपन. जर मार्केट डाऊन आलं आणि पैसा जर कमी झाला तर मग त्या कमी झालेल्या पैशाला तुम्ही काढू नाही शकणार ना. तर म्हणून शॉर्ट टर्म गोल साठी तुम्ही गॅरंटेड रिटर्न मिळणाऱ्या असल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करा. एफडी झाली, आरडी झाली, लिक्विड फंड झाला, डेट फंड झाला, जिथे तुम्हाला एक 5-6-7% रिटर्न मिळू शकतं. इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. एफडी, आरडी, लिक्विड फंड, डेट फंड, इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. तर ह्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे असं नाहीये, फक्त त्याचं पर्पज हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ते पर्पज ड्रिव्हन, पर्पज फुली तुमच्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. जर शॉर्ट टर्म गोल असेल तर दिस इन्व्हेस्टमेंट आर ठीक आहे, बट लॉंग टर्म गोल असेल तर काय, त्याच्यासाठी सुद्धा तशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. राईट नाव खूप जणांना प्रश्न पडतात, गव्हर्नमेंट स्कीम खूप साऱ्या आहेत, काय करावं, कोणत्या करावं, करायला पाहिजे की नाही. बघा, देर इज अ टू मेनी स्कीम, खूप साऱ्या स्कीम आहेत. मग सगळ्या याच्यातच तुम्ही इन्व्हेस्ट करत बसायला पाहिजे का? तर नाही. काही कामाच्या तुम्हाला ज्या वाटतात त्याच्यात तुमच्यासाठी जिथे फायदा होऊ शकतो तिथे करा. जसं की एनपीएस, नॅशनल पेन्शन स्कीम, ही तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी सुद्धा मदत करू शकते. एक ऍव्हरेज 10%चा 8-9%चा परतावा सुद्धा मिळू शकतो, प्लस तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतं. आणि एक रिटायरमेंट जे ध्येय असतं म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कराल, दॅट इज गुड, बट ते पण तुम्ही किती कन्सिस्टंटली 5 वर्ष 10 वर्ष थांबू शकता त्यावर आहे ना. पण एनपीएस इज द डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट. 60च्या आधी पैसे काढता येत नाही, राईट. तर त्यासाठी टॅक्स बेनिफिट पण मिळून राहिलाय आणि पैसा पण अडकून आहे आणि रिटर्न पण बऱ्यापैकी भेटून राहिले. तर असली इन्व्हेस्टमेंट एखादी छोट्या अमाऊंटची असायला पाहिजे. पीपीएफ, अगेन 15 वर्ष पैसा रिटायरमेंटसाठी कामात येऊ शकते अशी इन्व्हेस्टमेंट. सुकन्या समृद्धी योजना, जर तुमची मुलगी असेल, छोटं बाळ, मुलगी, फक्त मुलगा नाही, तर करू शकता. तर अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्ही थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये करू शकता, नॉट बिग अमाऊंट. जर सगळे पैसे तिथे टाकून दिलेत तर एवढंही काही तिथे परतावा भेटत नाही. तर थोडाफार तुम्ही टॅक्स बेनिफिट पण मिळतो, प्लस तुमचे गॅरंटेड इन्स्ट्रुमेंट असायला पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये. तर ते सुद्धा तुमची एक ऑब्जेक्टिव्ह किंवा एक नीड तुमची फुलफिल होते. इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. हाँ, अब आते हैं म्युच्युअल फंड पे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं तर कशासाठी करावं आणि का करावं? कोणते ध्येय अचीव करायला म्युच्युअल फंड मदत करू शकतो? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. सो ओनली अँड ओनली फॉर लॉंग टर्म गोल्स. म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही इक्विटी, मिड कॅप असल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला लॉंग टर्म ध्येयासाठीच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. नाही चंद्रशेखर सर, प्रश्न जर असेल तर होल्ड करून ठेवा. कोणीही प्रश्न मध्येच विचारू नका. आय विल आन्सर युअर क्वेश्चन्स एंड ऑफ द सेशन. ओके. तर म्युच्युअल फंड इट इज ओनली फॉर लॉंग टर्म ध्येय. लॉंग टर्म म्हणजे काय? मोर दॅन 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स. जर एवढे लॉंग टर्मचं ध्येय असेल किंवा तुमच्या थांबण्याचे पेशन्स असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. दुसरा सांगतोय म्हणून इन्व्हेस्ट करू नका. तुमच्या स्वतःमध्ये पेशन्स आहे का? वाटते का तुम्हाला तुम्ही थांबू शकता मोर दॅन 5 इयर्स? तर इन्व्हेस्ट करा. आणि यासाठी कोणते ध्येय अचीव करायला म्युच्युअल फंड तुम्हाला मदत करू शकतो? चाइल्ड फ्युचर, मुलाचं ग्रॅज्युएशन, मुलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन, मुलाचं लग्न, मुलगा असेल मुलगी असेल, तुमच्या रिटायरमेंटसाठी चांगला कॉर्पस बनवायला मदत करू शकते. घर घ्यायचंय येणाऱ्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर डाऊन पेमेंट करायला चांगल्या प्रकारचा कॉर्पस बनवायला मदत करू शकते.
कार घ्यायची आहे येणाऱ्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, चांगल्या प्रकारे कॉर्पस बनवायला मदत करू शकते. वेल्थ क्रिएट करायची आहे. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी. वेल्थ क्रिएट करायला चांगल्या प्रकारे मदत करते. पॅसिव्ह इन्कम, एका लेवल नंतर चांगला कॉर्पस वेल्थ क्रिएट झाल्यानंतर चांगलं पॅसिव्ह इन्कम मिळवायला सुद्धा मदत होते. बिकॉज म्युच्युअल फंड ह्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिल्यानंतर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा खूप चांगला फायदा होतो. आणि तो खरा फायदा तुम्हाला 3-5 वर्षानंतरच तुम्हाला दिसायला सुरुवात होते. कंपाऊंडिंग इज द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड, असं अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात, राईट? अल्बर्ट आईन्स्टाईन. तर ज्याला कंपाऊंडिंगचं मिनिंग कळालं ना, शाळेत आपण शिकलो सिंपल इंटरेस्ट, क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट. किती लोक बाय द वे शिकला होता शाळेत? सिंपल इंटरेस्ट, क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट किती लोक शिकला होतात? कंपाऊंडिंग इंटरेस्ट, व्याजावर व्याज, चक्रवर्ती व्याज शिकला होतात का? शिकलो सर, बट कधी जीवनात वापरलं नाही, कुठंच कळालंय नाही. फक्त शिकलोच, बरोबर ना? शिकवलो त्यावेळेस सर मी क्लासमध्येच नव्हतो. असं शिकलो सगळेच जण आहे ना, शिकलो सगळेच जण, पण काय कामाचं आहे हे अजूनही नाही कळालंय. येस, कंपाऊंडिंग इज द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. कंपाऊंडिंगचं मिनिंग ज्याला कळालं तो जिंदगीत लवकरात लवकर रिच आणि संपत्ती बनू शकतो. ज्याला नाही कळाला ना तो फक्त लोनचे हप्तेच भरू शकतो. म्हणून कंपाऊंडिंग हे खूप पॉवरफुल असतं, खूप पॉवरफुल. तुम्हाला बघायचं आहे कंपाऊंडिंग? मला दाखवायला आवडेल तुम्हाला कंपाऊंडिंग कसं काम करतं. बघा, मी जर 10,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट केलेत SIP मध्ये 10 वर्षासाठी आणि 15% रिटर्न जर एक्सपेक्ट केलेत आणि कॅल्क्युलेट केले तर माझे 26 लाख रुपये गोळा होतात. बरोबर ना? 26 लाख गोळा होतात. बरोबर. आता बघा, 10 वर्षात होतात 26 लाख. बरोबर. मग 20 वर्षात किती व्हायला पाहिजे हो? 20 वर्षात किती व्हायला पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला? 10 वर्षात 26 लाख होतात. 15 वर्षात 61 लाख होतात डायरेक्ट. 5 वर्षच वाढलेत बघा. 5 वर्षच वाढलेत. 15 वर्षात 61 लाख आणि 20 वर्षात 1.3 करोड. 10 वर्षात 26 लाख आणि 20 वर्षात 1.3 करोड. डायरेक्ट 1 करोड वाढून राहिला 10 वर्षात दुसऱ्या. इज इट अमेझिंग? आणि 15 वर्षात 61 लाख. क्या बात आहे. 25 ला बघा किती अमेझिंग गोष्ट आहे. 20 वर्षात 1.3 करोड बनून राहिलेत आणि 25 वर्षात 2.8 करोड, क्लोज टू 3 करोड. डबल, 5च वर्षांनी डबल. 20 ला 1.3 करोड आणि 25 ला 2.8 करोड. 30 ला बघायचं का? 30 ला बघूयात. 30, 5.6 करोड, 5.6 करोड, 2.8 करोड, इकडे डायरेक्ट 5.6 करोड. 30 वर्षात अजून डबल. 5-5 वर्षांनी डबल होऊन राहिला पैसा, राईट? सो कन्सिस्टन्सी. पण आता हे 30 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष हे मला दाखवायला तुम्हाला खूप सोपं आहे. जर एक प्रश्न विचारला ना, की किती लोक इथे अशा आहात आउट ऑफ 260 की मागच्या 10 वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून राहिलेत म्युच्युअल फंडमध्ये? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. फक्त बोटावर मोजण्याजोगते 1 किंवा 2 लोक असतील, मला गॅरंटी आहे पूर्ण. प्रशांत कहात सर, काशीनाथ सर, 10 वर्ष, मोर दॅन 10 इयर्स म्युच्युअल फंडमध्ये विचारून राहिलोय मी. बघा, आउट ऑफ 160 फक्त 5-6 लोकांनी कन्सिस्टंटली ते मनात टाकले आणि मग काढले, सर मग अजून टाकले, मग तुम्ही भेटलात ना. कन्सिस्टंटली बघा, आउट ऑफ 260 किती लोक आहेत? रेशो किती झालाय बघा तुम्ही. हार्डली 5-6 लोकांनी टाईप केलंय 260 मधून. काय म्हणताय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? हे कंपाऊंडिंग हे नंबर टाकून तुम्हाला दाखवायला मला काहीच नाही वाटलंय. परंतु याला मेंटेन ठेवायला ना एक जण मागे लागतो, दंडा घेऊन उभा राहणारा. काय म्हणताय तुम्ही? एक जण मागे लागतो आपल्या.
डंडा घेऊन आय मीन की ते आपल्या शाळेतल्या भाषेत झालं. कुणीतरी पुश करणारा लागतो. कुणीतरी पुश करणारा लागतो. कुणीतरी आपल्याला मोटिव्हेट करणारा लागतो. कुणीतरी आपल्याला इन्स्पायर करणारा लागतो. कुणीतरी मार्ग दाखवत राहणारा लागतो. इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. त्याच वेळेस हे कन्सिस्टंटली 10 वर्ष, 15 वर्ष फॉलो होऊ शकतं, अदरवाईज नाही. कारण की माणूस हा खूप चंचल आहे. माणूस हा खूप चंचल आहेत. आज पैसे टाकलेत, नंतर काढलेत, नंतर टाकलेत, नंतर काढलेत. यांनी काहीच होणार नाही. यांनी काहीच होणार नाही. ओके? तर म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता लाँग टर्म ध्येयांसाठी. अगेन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये अगेन फॉर लाँग टर्म गोल्स. इफ यू वांट टू क्रिएट पॅसिव्ह इन्कम, इफ यू वांट टू क्रिएट संपत्ती, इफ यू वांट टू अर्न डिव्हिडंड इन्कम, इफ यू वांट टू स्टार्ट अनदर इन्कम सोर्स, तर लाँग टर्ममध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. याच्यामधून तुम्हाला नक्कीच तुमचं लाँग टर्मचं ध्येय असेल तर चांगल्या-चांगल्या स्टॉकमध्ये मुलांच्या फ्युचरसाठी, रिटायरमेंटसाठी किंवा नाही घर वगैरे याच्यासाठी नाही याच्यामध्ये तुम्ही करू शकत. बट लाँग टर्मचं ध्येय असेल तर तुम्ही करू शकता. लाँग टर्मचं ध्येय 10 वर्ष, 5 वर्ष, राइट? यातून तुम्हाला डिव्हिडंड इन्कम सुद्धा मिळू शकतं. यातून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सुद्धा मिळू शकतं. पण तुम्हाला 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहता ना, त्यावेळेस खरी मजा येते. नाहीतर तुम्ही म्हणाल, की नाही मी आज इन्व्हेस्ट करतो आणि मला 1 महिन्यात पैसा पाहिजे, रिटर्न चांगले भेटले पाहिजे. तर ते पॉसिबल नाही. तर ते पॉसिबल नाही. तर हे महत्त्वाचे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट होते. कोणते कशासाठी वापरायचे? इन्शुरन्स, एफ-डी, आर-डी, लिक्विड फंड, डेट, गव्हर्नमेंट स्कीम, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट. एकदम सिंपल आणि सोपी जर्नी आहे. या जर्नीला आपल्याला काय करायचं नाहीये, कॉम्प्लिकेटेड करायचं नाहीये. आपण या जर्नीला खूप, 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 खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करतो. काय करतो? कॉम्प्लिकेटेड करतो. मग ते क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायचं का? आणि मग ते बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्ट करायचं का? आणि मग ते एका जणाने सर ती एक स्कीम सांगितली होती तिथे इन्व्हेस्ट करायचं का? फॉलो द सिस्टम आय रेकमेंड. मी जे सांगितलंय त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल तर वेल अँड गुड आहे. वेल अँड गुड आहेत. अदरवाईज आपण भटकत राहणार